आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात शिक्षण घेतलेली डिंपल बागुल हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर IIT खडगपूर सारख्या देशातील नामांकित शिक्षण संस्थेत बीटेक इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवला। ही बाब संकुलासाठी तसेच तिच्या कुटुंबासाठी सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे। डिंपलने आदिवासी विभागाच्या नामांकित योजनेतून आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलात आपलं शिक्षण पूर्ण केलं। तिच्या यशामागे परमपूज्य सद्गुरुदेवांचे आशीर्वाद, आत्मा मालिकचं मॅनेजमेंट, तिची मेहनत, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि पालकांचा आधार याचा मोलाचा वाटा आहे। IIT खडगपूरमध्ये प्रवेश मिळवणं ही मोठी शैक्षणिक झेप मानली जाते आणि डिंपलने हे स्वप्न साकार करत आत्मा मालिक संस्थेच्या गुणवत्तेची साक्ष दिली आहे। या यशाबद्दल संकुलातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी डिंपलचं अभिनंदन केलं असून भविष्यात ती आणखीन उच्च शिखर गाठेल असा विश्वास देखील व्यक्त केला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, आदिवासी विभागाच्या नामांकित योजनेतील विद्यार्थी आता उत्तम यश मिळवत आहे। ही खरोखर प्रेरणादायी बाब आहे। आदिवासी विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याबाबत हे एक उत्तम उदाहरण असून आपल्या भविष्याकडे जिद्द व चिकाटी ठेवून ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेनं शिक्षणाची वाटचाल करणं यामुळे शक्य झालं आहे। प्राचार्य श्रीमान माणिकरावजी जाधव सर म्हणाले, डिंपल बागुल ही आमच्या शाळेची अत्यंत हुशार, शिस्तप्रिय आणि मेहनती विद्यार्थिनी होती। तिने IIT खडगपूरमध्ये बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवून आमच्या शाळेचा सन्मान वाढवला आहे। तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच ट्रस्ट मंडळ, शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, साईनाथजी वरपे सर आणि ज्यांच्या आधिपत्याखाली आध्यात्मिक व शैक्षणिक रुजवण झाली अशा वसतिगृह व्यवस्थापिका माई पटेल मॅडम, प्राचार्य माणिकरावजी जाधव सर, मीनाक्षी काकडे मॅडम, विभाग प्रमुख भारती तांबे, जावळे सर, कुरे सर, आत्मरूप विभागाचे सर्व शिक्षक वृंद यांचं योगदान मोलाचं आहे। तर डिंपल अशोक बागुल हिचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।